इकडे आळू वडी तयार झाले आणि अतिशय कुरकुरीत अशी पाहू शकताय. नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता आणि बनवायलाही सोपी, बिलकुल वेळ लागणार नाही. तर चला, कुठलाही वेळ न घालवता आपण आता आळू वडी बनवूया. नमस्कार, तडका रेसिपीमध्ये अगदी आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण आणखीन एका रेसिपीसोबत आलेलो आहोत आणि आज आपण आळूची वडी बनवणार आहोत. तर इकडे आपण आळूची पानं घेतले. खूप सुंदर असं आळूचं पान आहे हे आणि गावरान पद्धतीचं आहे, फ्रेश एकदम. तर याच आळूच्या पानाची आपल्याला वडी बनवायची आहे. बनवायला सुद्धा आपली पद्धत ही थोडीशी गावरान आणि झटपट होईल. तुम्हाला सुद्धा वेळ लागणार नाही आणि अशी कुरकुरीत वडी तयार होईल. तर हा व्हिडिओ कंटिन्यू करा, म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल की आपण आळूची वडी कशा प्रकारे बनवत आहोत. तर चला, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला सुरुवात करूयात आपण आळूची वडी बनवण्यासाठी. इकडे आपण मिक्सरचं भांडं घेतलं आहे. तर यामध्ये लसूण घालतोय आणि त्याचनंतर आपल्याला इकडे थोडीशी हिरवी मिरची घालायची, जी कमी तिखट आहे. 2 ते 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, हे घालतोय आपण. त्यानंतर आपण इकडे 1 चमचा जिरं घेतले, हे सुद्धा घालायचं आहे आपल्याला. आणि यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, अगदी कमी प्रमाणात घाला. नंतर आपल्याला बेसन पिठामध्ये सुद्धा मीठ घालायचं आहे आणि हे मिक्सरला बारीक करून घेऊयात. इकडे आपला मसाला बारीक करून झालेला आहे, पाहू शकताय. तर आपल्याला काय करायचं आहे, याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. इकडे पाणी घातले आपण आणि हा मसाला पूर्ण असा फिरवून घ्यायचा आहे आणि यामध्ये घालायचं हे पाणी. इकडे आपला मसाला पाण्यामध्ये बाहेर काढलेलाच आहे आपण. तर त्यामध्ये आपल्याला घालायचं इकडे हळदी पावडर आणि आणखीन यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. त्यानंतर बेसन पीठ घेऊन यामध्ये घालूयात. इकडे पण अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. तर हे आता मिक्स करून घेऊयात. इकडे आपलं बेसन पीठ मिक्स करून झालेलं आहे, पाहू शकताय. यामध्ये एकही गाठ निर्माण झालेली नाही. आपल्याला जसं हवं तशा प्रकारे झालेलंच आहे. आता आपण पुढची प्रोसेस करूयात आणि पुढे आपल्याला इकडे आळूची पाने कट करून घ्यायची. तोपर्यंत हे बेसन पीठ थोडंसं आपल्याला भिजत घालायचं आहे. इकडे आपण पानं आळूची तोडून घेतलेली आहेत. तर यावरती ज्या अशा लाईन दिसतात तर हे आपल्याला मोडून घ्यायचे आहेत आणि लाटणं घेऊन यावरती थोडंसं फिरवायचं आहे, म्हणजे आपल्या घशामध्ये खवखव करणार नाही आणि आळूचं पान ओळखायला येणार नाही आपल्याला. आपण आळू वडी खातो हे. तर अशा प्रकारे सर्व पानं मी करून घेते आणि हे रिटर्न बाहेर काढायचं नाही, यावरतीच आणखीन एक पान ठेवायचं आणि परत लाटणं फिरवायचं, म्हणजे खालच्या साईडला सुद्धा प्रेशर पडतं आणि दुसरं पानसुद्धा आपलं व्यवस्थित बसतं. आळू वडी बनवत असताना हे प्रत्येक पान आपण असं करून घेणार आहोत. या खालची पानं बाहेर काढायची नाहीत, मग तुमची आळू वडी अशी फुगीर किंवा अशी टम्म फुगणार नाही, व्यवस्थित घडीवर घडी बसेल. तर आपण इकडे अशा प्रकारे सर्व पानं करून घेत आहोत. अतिशय रेसिपी साधी सोपी आणि प्रत्येक रेसिपी आपली थोडीशी वेगळी असते आणि त्यापासून काहीतरी शिकण्यासाठी सुद्धा आपल्याला मिळतं. तर हा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आळूची वडी कुरकुरीत होईल. तर इकडे आपल्या आता सर्व पानं घेऊन झालेला आहे आपल्याला आणि पाहू शकता अगदी हे पानं एकदम एक साईज होऊन गेलेले आहेत.
तर चला आता पुढे तुम्हाला आळूची वडी कशा प्रकारे बनवायची आहे हे सांगणार आहे आणि करूनसुद्धा दाखवणार आहे. इकडे आपण आता आळूची वडी बनवत आहोत. तर सगळ्यात सुरुवातीला पान आपल्याला हे असं पलटून ठेवायचं आहे आणि यावरती आता आपल्याला बेसन पीठ लावून घ्यायचं आहे. अतिशय बेसन पीठ हे पातळ बनवायचं, कारण याला वाफ देऊन आणखीन हे घट्टच होतं. इकडे आपलं बेसन पीठ लावणं चालू आहे. यावरती थोडेसे तीळ घालायचे, हे पाहू शकताय. अगदी थोडेसे तीळ घ्या, जास्तीची काही आवश्यकता नाही. आणि परत आता आपल्याला वरतून पानं लावायची आहेत आणि यावरती सुद्धा आपल्याला बेसन पीठ लावायचे. बेसन पिठाचं प्रमाण हे अगदी कमी घ्या. वरतून आणखीन थोडेसे तीळ, आणखी यावरती हे पान, आळूची वडी बनवण्यासाठी ही रेसिपी अगदी तुम्हाला परफेक्टली जमेल. अगदी तुम्ही नवीन जरी असाल तरी सुद्धा तुम्हाला आळूची वडी बनवता येईल. जेवढी पानं तुम्ही घेतलेली आहेत तेवढी तुम्ही घालू शकता. आता आपण खालती 3 पानं एकदम एका साईजमध्ये घातलेली आहेत आणि दुसऱ्यांदा ही पानं आपण वेगळ्या साईजमध्ये ठेवलेला आहे, म्हणजे आपल्याला आळूची वडी बनवत असताना चांगल्या प्रकारे सेफ देता येईल. अतिशय सुंदर अशी आपली आळूची वडी तयार होईल. सर्व पानं आपली घालून झालेली आहेत. तर यावरती आणखीन थोडेसे आपण असे दाटसर तीळ घालूयात. तिळाने चव खूप छान होते. आणि आता ही आळूची वडी आता आपण गोल शेपमध्ये पलटूयात. हे पाहू शकताय. अतिशय ही पद्धत सोपीच आहे, तुम्हाला सहज जमेल. अशा प्रकारे आपण पलटत आहोत. इकडे आपले हे आळूची वडी पलटून झालेली आहे. तर उचलून आपल्याकडे स्टीमरला ठेवायची आहे. इकडे आपण गॅसवरती स्टीमर ठेवलेला आहे, यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता ही आपल्याला आळूची वडी यामध्ये ठेवून द्यायची आहे, म्हणजे बिलकुल वेळ लागणार नाही. अगदी जवळून सुद्धा पाहू शकताय. आणि वरच्या साईडला आपण पीठ बिलकुल लावलेलं नाही, स्टीमरमध्ये ठेवलेली आहे. आता आपण यावरती झाकण ठेवूया. आणि पाहू शकता इकडे आपली आळूची वडी चांगली उकडून तयार होत आहे आणि यावरती अशी वाफ तयार होत आहे. इकडे आपली आळूची वडी उकडून झालेली आहे. तर आपण आता गॅस बंद करूयात आणि ही आळूची वडी बाहेर काढून घेऊयात. आणि बाहेर काढल्याच्या नंतर
थंड झाल्याच्या नंतर आपल्याला कट करून घ्यायची. इकडे आपल्या अशा वड्या कट करून झालेल्या आहेत. तर आता आपण इकडे तळून घेऊयात. इकडे आपल्याला आळूची वडी तळून घ्यायची आहे. तर आपण गॅसवरती कढाई ठेवून त्यात तेल घातलं आहे आणि तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे. तर आपण आळूची वडी तळून घेऊयात. इकडे आपण आळूची वडी अशा प्रकारे साईज बनवलेली आहे आणि यामध्ये आपण बेसन पिठाचा कमी वापर केल्यामुळे अतिशय याचे खूप सारे लेयर्स बनलेले आहेत, हे पाहू शकता. आणि उकडायला सुद्धा आपल्याला वेळ लागत नाही. तर चला, आता तेलसुद्धा गरम झालं आहे, तर आपण हे तळून घेऊयात. एक एक घालायची, एकदम सर्व घालायच्या नाही. आळूची वडी घातल्याच्या नंतर गॅसची फ्लेम ही लो ठेवायची, म्हणजे असं कुरकुरीत तयार होईल. आणि आता पलटूयात सुद्धा आपण. आणखी याला थोडंसं आपण तळून घेऊयात स्लो गॅसवरती. इकडे आपली आळूची वडी तयार झालेली आहे, तर आपण काढून घेऊयात. इकडे आपली आळूची वडी तयार झालेली आहे आणि आपण इकडे प्लेटमध्ये काढतोय सुद्धा. अतिशय कुरकुरीत अशी तयार झालेली आहे, पाहू शकताय. इकडे आपली कुरकुरीत आळूवडी तयार झाली आहे, तर नक्कीच ट्राय करा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.